मुंबई गोवा महामार्ग 14 वर्षे रखडला। जनआक्रोश समितीचे माणगाव येथे आंदोलन करून सरकारचा निषेध। मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 14 वर्षे रखडले आहे। याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी आणि हे काम तातडीने पूर्ण व्हावं या मागणीसाठी आज मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे। तत्पूर्वी आंदोलकांच्या वतीने महामार्गावरून रॅली काढण्यात आली, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या आंदोलनात कोकणातील विविध सामाजिक संस्था देखील सहभागी झाल्या आहेत। गणेशोत्सव तोंडावर आलाय, त्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असतात। दरवर्षी त्यांना महामार्गावरील खड्ड्यांचा प्रसाद खात गावी जावं लागतंय। ही समस्या कायमस्वरूपी दूर करावी आणि महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी हे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या आंदोलनात सरकारला काय तुम्ही सूचित करू इच्छिता, इशारा देऊ इच्छिता? मागील 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आज जनआक्रोश समिती आणि कोकणातील विविध संघटना या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मागील 2 वर्षापासून आम्ही अनेक सारी आंदोलनं केली, परंतु शासनाने आणि अधिकाऱ्यांना आम्हाला फक्त उत्तरे दिली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही। यासाठी आम्ही इथं आज आमरण उपोषणाला बसलोय। जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला उत्तर देत नाही, लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत आम्ही हा आमरण उपोषण मागे घेणार नाही। काय मागण्या राहतील? याच्यामध्ये आम्ही विविध 14 मागण्या केलेल्या आहेत। तुम्ही इतर ठिकाणी जर अपघात झाला तर तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना मदत देताय, परंतु कोकणातला एखादा व्यक्ती वाढला तर त्याला तुम्ही कोणती मदत देत नाही। ही आमची प्राथमिक मागणी राहील। 17 वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, नुसत्या घोषणा न करता तो लवकर पूर्ण करावा, ही एक आमची दुसरी मागणी आहे। अशा विविध 14 मागण्यांसाठी आम्ही आज इथे बसलेलो आहोत। माणगावचा बायपास व्हायला 12 वर्ष लागली आणि अजून कधी पूर्ण होणार माहीत नाही। तीच या सगळ्या हायवेची स्थिती आहे। या हायवेमुळे कोकणचा विकास 20 वर्ष मागे गेला आहे। फक्त पर्यटनातून अख्खा कोकण डेव्हलप होईल, पण पर्यटक येतील कसे? दरवर्षी सांगितलं जातं गणपतीला कोल्हापूर मार्गे तुम्ही कोकणात या। अरे माझ्या देवभूमीमध्ये, माझ्या निसर्गभूमीमध्ये मी कोकणातून येऊ नको? माझ्या कोकणाला एक हायवे मिळू नये? 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष एक थांबण्याची हद्द असते आणि त्यामुळे कोकणवाशांची सहनशीलता संपलेली आहे। हे सगळे तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत आणि आम्ही शासनाला सांगतोय की आपण नक्की क्लिअर करा की कधी हायवे पूर्ण होणार, आणि हा हायवे पूर्ण झाल्याशिवाय कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू करायला आम्ही कार्यकर्ते देणार नाही, हे या निमित्ताने आम्ही सांगतो। यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। जरी व्यासपीठावर लोक म्हणत असतील की राजकीय व्यक्तींना बोलू नका, परंतु या परिस्थितीला जबाबदार हे राजकारणीच आहेत आणि खऱ्या अर्थानं कोकण विभागामधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी आहेत, ते जबाबदार आहेत। आणि माझं तर म्हणणं असं आहे की या स्वातंत्र्याच्या दिवशी आज आम्हाला उपोषणाला बसायला लागतं आहे, हे आमचं दुर्दैव आहे। स्वतःला जे भाग्यविधाते कोकणचे समजतात त्या कोकणच्या नेत्यांनी पहिला राजीनामा द्यावा, कारण की गेले अनेक वर्ष या रस्त्यामध्ये अनेक बळी गेले। त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचा निधी किंवा कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही। इतर ठिकाणी ज्यावेळेस ॲक्सिडेंट होतो किंवा एखादी इमारत पडते त्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धावत जातात आणि तिथे घोषणा करतात याला 5 लाख त्याला 5 लाख, परंतु कोकणवासियांना कुठल्याही एकही रुपया कधी मला मदत मिळालेली अजूनपर्यंत आठवत नाही। आणि म्हणून मी या अशा निष्क्रिय सरकारचा जाहीररित्या निषेध व्यक्त करतो। आज सरकार सांगतोय की लाडकी बहीण योजना आणतोय, पण लाडकी बहिणीचं रक्षण या रस्त्यानं कसं करणार हा खऱ्या अर्थानं शासनाला माझा प्रश्न आहे। की जेव्हा लाडकी बहीण इथे सणाला येते, कोकणवासियांचं एक गाणं आहे की गौरी गणपतीच्या सणाला ये बंधुआ न्यायला, हा बंधू जर का अशा प्रकारे रक्षण करणार असेल तर हा बंधू नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून यांनी खऱ्या अर्थानं तात्काळ या उपोषणाचा धागा पकडून आम्हाला लवकरात लवकर हा रस्ता मंजूर करून द्यावा, ही रस्ता पूर्ण करून द्यावा ही आमची विनंती आहे।